अहमदनगर शहराजवळील श्री क्षेत्र आगडगाव येथे श्री काळभैरवनाथांचे स्वयंभू मंदिर असून या मंदिराचा इतिहास सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा आहे। या मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची स्वयंभू मूर्ती असून या मूर्ती पाषाणामध्ये घडवलेल्या आहेत। या मूर्तीवरती मुखवटे तयार करून बसविण्यात आले होते, परंतु गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पूजा अर्चेमुळे या मुखवट्यांची जीर्णता झाल्याने हे मुखवटे बदलणे गरजेचे होते। ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्तांनी एक बैठक घेऊन मुखवटे बदलण्याचा एकमताने निर्णय घेतला। मूर्त्यांना वज्रलेप करण्यासाठी 21 दिवस श्री काळभैरवनाथांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते। मूर्त्यांना वज्रलेप झाल्यानंतर त्यावर मुखवटे बसवून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। त्यासाठी 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मूर्तीला जल अभिषेक घालण्यात आला। दुसऱ्या दिवशी मूर्ती सर्व प्रकारच्या धान्यांमध्ये ठेवण्यात आली। 3 दिवस मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला। नाशिकचे मयूर कुलकर्णी यांनी या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे पौराहित्य केले। प्राणप्रतिष्ठापनेनंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून आजपासून श्री क्षेत्र काळभैरवनाथांचे मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे, असे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले। तर या कार्यक्रमास मंदिराचे विश्वस्त आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री क्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान हे एक पुरातन अशी देवता आहे आणि या देवतेला जवळजवळ जो इतिहास आहे तो 2000 वर्षाचा आहे आणि त्यामुळे हे जी मूर्ती आहे ती दगडी मूर्ती आहे, पाषाणामधली मूर्ती आहे आणि ती मूर्तीच्या वर मोठ्या प्रमाणामध्ये मेणाचे मुखडे या ठिकाणी तयार करून बसवलेले होते, परंतु त्यामध्ये बऱ्याच 2-3 वर्षापासून थोडीशी जीर्णता आलेली होती आणि म्हणून ते बदलणं गरजेचं होतं। आणि असंच विश्वस्त मंडळाची बैठक होऊन काही गावकऱ्यांचे सल्ले घेऊन जाणकारांचं मत घेऊन अशा पद्धतीचा जे मुखडे होते ते मुखडे या ठिकाणी बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून गेले 21 ते 22 दिवसापासून या ठिकाणी सध्या दर्शन बंद ठेवलं होतं। आणि मग जे दर्शन बंद ठेवलं ते बंद ठेवण्यामागे हेच कारण होतं की ज्या मूर्तीच्या वर जे मुखडे आहेत ते मुखडे सुद्धा या ठिकाणी नवीन स्वरूपात बनवावेत असं या ठिकाणी ठरलं, परंतु त्या अगोदर ज्या पहिल्या मूर्ती होत्या त्या मूर्तीला वज्रलेप करावा आणि त्या वज्रलेप केल्यानंतर त्या मूर्तीच्या जे मुखडे आहेत त्या मुखड्यांना वेगळ्या पद्धतीने आपण आकार देऊन जशा पहिल्या होत्या तशाच हुबेहूब आपण बनवाव्यात अशा पद्धतीने ठरलं गेलं आणि त्या कामाला सुरुवात झाली। ते कामाला सुरुवात झाल्यानंतर तो वज्रलेपाचा विधी झाला। वज्रलेपाचा विधी झाल्यानंतर त्या मूर्ती कशा बनवायच्या, मुखडे कसे बनवायचे, मेणाचे बनवायचे की वज्रलेपाचे बनवायचे यामध्ये चर्चा झाली आणि वज्रलेपाची त्या ठिकाणी आवरण करून त्यावर आता मुख्य ज्या मुखडे आहेत म्हणजेच मूर्तीचे मुख आहेत हे मुख वज्रलेपाच्या वर आपण मेण त्या ठिकाणी लावून अशा प्रकारचे तयार केलेले आहे। आणि मग हे जेव्हा आपण तयार केले तर असा विधी ज्या ठिकाणी केला जातो तो विधी काहीतरी दिवसापासूनचा असावा किंवा काही दिवस चालावा या पद्धतीने तो विधी या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न केला। म्हणून नाशिक येथून अशा पद्धतीने काही पुरोहित पंडित यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळावं आणि हे मार्गदर्शन आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्या माहितीनुसार आपण त्या ठिकाणी त्यांच्या पूजेच्या विधीच्या संदर्भात चर्चा केली। तेव्हा त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला वज्रलेप केलाय म्हटल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करावी लागेल आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काही दिवस म्हणजे जवळजवळ 21 ते 22 दिवस झाले आपलं मंदिर या ठिकाणी बंद होतं दर्शनासाठी। जे भक्त यायचे थोडेसे नाराज व्हायचे, परंतु चला 30 ते 40 वर्ष इथून पुढे आता या मंदिराच्या मूर्तीसाठी एकदम सुसंपन्न अशा प्रकारे ज्यांनी वज्रलेप केला त्यांनी या ठिकाणी शाश्वती दिली आणि ज्यांनी आज गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी 26, 27 आणि 28 या 3 दिवस या ठिकाणी हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। तो संपन्न होत असताना आपल्या नाशिकचे मयूर कुलकर्णी देवा यांनी मुख्य पौराहित्य केलं आणि पौराहित्य करून या ठिकाणी 3 दिवस हा जो विधी होता तो विधी होम हवन त्या ठिकाणी वज्रलेपानंतर जी प्राणप्रतिष्ठा असे 3 दिवस केले आणि आज शेवटचा दिवस या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाचा सोहळा संपन्न झाला।
संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी जेवढे भक्त येतील सर्वांना महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. म्हणून सकाळपासून आज प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता. पूर्वी या ठिकाणी जे प्राणप्रतिष्ठा सोहळा करायचं तर पहिल्या दिवशी या ठिकाणी पूर्ण मूर्ती आपल्या जलामध्ये होती, म्हणजे जलाभिषेक झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये होती, म्हणजे धान्यादी राशीमध्ये त्या देवांना ठेवण्यात आलं आणि आज प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडला. असा की आम्हीही विश्वस्त या मंडळाच्या नात्याने सर्व भक्तांसाठी, सर्व समाजासाठी मंदिर आता दर्शनासाठी खुलं केलं. म्हणून सर्वांना एक नम्रतेची विनंती असेल, या ठिकाणी महाप्रसादही घ्या आणि आजपासून कालभैरवनाथ मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे, अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सर्वांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी जय कालभैरव म्हणून आपल्या कालभैरवनाथाला आपण आल्यानंतर प्रसाद घ्या, सर्व जा. जय कालभैरव. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.